आता इथे तो येशूला भेटत असताना ते लोक दिवसा येशूला येऊन भेटत असे, परंतु आज आम्हाला दिसतं की हा रात्री येऊन येशूला भेटतो, गपचूप येऊन येशूला भेटतो. याचा अर्थ हा आहे की हा येशूची निंदा करण्यासाठी किंवा येशूचे जे काही दिलेले वचन आहे ते खोटं ठरवण्यासाठी किंवा येशूला निश्चितच इंटरॅक्ट करण्यासाठी नव्हे, तर येशूकडून काहीतरी आपल्याला मिळणार आहे हे त्याने जाणून घेतलेलं आहे. आणि तो देखील स्वतः म्हणतो की जे काही चिन्ह येशू करत होता तो देवापेक्षा किंवा देवापासून केलेल्या आलेल्या व्यक्तीपासूनच्या शिवाय कोणी देखील करू शकत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा तो येशूच्या समोर उभा आहे तेव्हा येशू त्याला म्हणतो की तू तर एवढा अधिकारी आहे, तुला तर नियमशास्त्र पारंगत आहे, तरी देखील गुरु असून देखील तुला ह्या गोष्टी समजत नाही काय? गुरु असून तुला ही गोष्ट समजत नाही काय? आणि फार महत्वाचं आहे की जेव्हा आपण 2025 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, परंतु मी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की खरोखर तुमच्यामध्ये नवीन जन्म झाला आहे किंवा नाही? कारण की बोर्न अगेन, नवीन जन्म जर तुमचा आणि माझा झाला नाही तर देवाचं वचन इथे सांगतं की तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आणि यासाठी आज आपण बघणार आहोत की हे जे नवीन जन्म आहे ज्याच्याबद्दल येशू या निकोदेमसलाच नव्हे तर आजवर प्रत्येक विश्वासदार किंवा प्रत्येक मनुष्याला तो शिकवत आहे, त्याबद्दल आम्ही किती क्लिअर आहोत. कारण की ही मिस्ट्री त्या सेवकाला किंवा तेवढा मोठा ज्ञानी व्यक्तीला देखील कळाली नाही आणि आज देखील अनेक लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे आजची जी ही बायबल स्टडी आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं. कारण जोपर्यंत तुम्हाला आणि मला ते कळत नाही तोपर्यंत ह्याबद्दल आम्ही निश्चितच पुढे वाटचाल करू शकत नाही. येशू त्याला म्हणतो 11व्या वचनामध्ये की पृथ्वी 12व्या वचनामध्ये की मी पृथ्वीवर गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातील गोष्टी तुम्हाला सांगितल्यात विश्वास कसे धरणार? कारण की स्वर्गामध्ये अशा गोष्टी आहेत, स्वर्गामध्ये अशा बहुत काही आपल्याला बघायला मिळेल जे आपल्या कल्पनेच्या पलीकडे, जे आपल्या बुद्धी आणि विचाराच्या पलीकडे आहे. आणि हे देवाने तिथे निर्मित केलेले किंवा निर्मित करत आहे किंवा येणाऱ्या दिवसामध्ये ते तुम्हाला आणि मला बघायला मिळणार आहे. परंतु जगामध्ये जे देवाने ऑलरेडी निर्मित केलेले आहे, जगामध्ये जे देवाने ऑलरेडी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, त्या तरी तुम्ही जाणून घ्यावा हे देवाची इच्छा आहे. परंतु हे जाणून घेत असताना आम्हाला कोणते नेत्र हवे, आम्हाला कोणते कान हवे किंवा आम्हाला कोणतं हृदय हवं हे फार महत्वाचं. कारण की प्रत्येक व्यक्ती याला जाणून घेऊ शकत नाही. इव्हन हा नियमशास्त्राचा जो एवढा मोठा पारंगत व्यक्ती आहे तो देखील जाणून घेऊ शकला नाही. येशू ख्रिस्त नियमशास्त्राचा उलगडा करत होता, परंतु तरी देखील तो जाणून घेतो. पण आज तुम्हाला आणि मला जेव्हा येशू ख्रिस्ताने नियमशास्त्रच नव्हे तर नवीन जन्म किंवा तारण हे त्याला उलगडून सांगितलेलं आहे आणि संत पौलाने आणखीन पुढे उलगडलेलं आहे आणि निरंतर आपण संदेश ऐकतो, त्यामध्ये तुम्हाला आणि मला किती उलगडा झालेला आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पहिल्या मुद्द्याकडे आपण वळूया की खऱ्या अर्थाने नवा जन्म, बॉर्न अगेन, ह्याची डेफिनेशन किंवा कारण की गर्भामध्ये जे बालक किंवा बालिका वाढते ते एकदम लहान असते,
परंतु आता तर मी मोठा झालो आणि परत एक वार कसं काय शक्य होणार, हे दैहिक जन्माच्या बद्दल तो विचार करत होता. पण येशू ख्रिस्ताने त्याच्या पलीकडे काहीतरी शिकवलेलं आहे. आणि त्याचा अर्थ आहे की नवीन जन्म जे आहे, जो निकोदेमस बघत होता, ते कोणता जन्म होता? दैहिक जन्म. आणि जगामध्ये तुम्ही सर्वजण आहोत किंवा आम्ही आहोत, मी आहे, प्रत्येकाला दैहिक जन्म आहे म्हणून या जगामध्ये जगत. कोणी असा व्यक्ती आहे का इथे ज्याचा दैहिक जन्म झालाच नाही आणि तरी तो आहे? नाहीच होऊ शकत. जगामध्ये वावरत असताना, जगामध्ये राहत असताना देहापासून जन्म घेतलेले लोकच जगात राहतात. कुठून कुठपर्यंत राहतात? मातेच्या गर्भातून जगामध्ये आल्यापासून देवाने त्याला या जगात पाठवलेलं आहे. जोपर्यंत देव त्याला बोलवत नाही तोपर्यंत ते काय करतात? जगामध्ये राहतात. पण हे जे जीवन आहे ते शारीरिक जीवन असल्या कारणाने काय आहे? दैहिक जीवन. आणि या दैहिक जीवनाच्या पलीकडे येशू ख्रिस्त म्हणतो आहे की आत्मिक जीवन. नवा जन्म म्हणजे कसं आहे? आत्मिक जीवन. दुसऱ्या भाषेमध्ये आपण जेव्हा मातेच्या गर्भातून जन्मतो तो बालक असतो, मग हळूहळू आपण किशोर अवस्थेमध्ये, मग तारुण्यात येतो, मग मध्यम आणि मग वृद्धात्वाकडे जातो. त्याचप्रमाणे आपण येशूमध्ये जन्मतो. जेव्हा आपल्याला नवा जन्म प्राप्त होतो, ज्याला आपण आत्मिक जीवन म्हणतो, त्याचप्रमाणे आपली देखील आत्म्यामध्ये वाढ होते. आणि यामुळेच अनेकदा वचन सांगत असताना संत पौल देखील म्हणतो की तुम्ही किती दिवस, तुम्ही कितीच दूध पिणारे आशे राहणार, बालका समान राहणार. आता तुम्हाला जड अन्न खायचं आहे. आणि यामुळे प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला दुसरं जीवन आहे. आणि ते जीवन बद्दल येशू ख्रिस्त सांगतो की ते जीवन मिळाल्याशिवाय, इथे त्याने स्पष्ट लिहिलेलं आहे, देवाचं राज्य तुम्हाला बघता येणार नाही. म्हणा, देवाचं राज्य मला बघता येणार. मग आता प्रश्न परत एक बार येतो की आत्मिक जीवन जे आहे ते कुठून उतरलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वरून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उतरून आलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे जीवन जे आहे ते स्वर्गीय जीवन आहे. ते जीवन आत्मिक जीवन आहे आणि ते देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. ज्या प्रकारे जगात वावरण्यासाठी शरीर गरजेचं आहे, त्याचप्रमाणे या देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आत्म्यामध्ये नवीन जीवन गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मेलेले जे आहे, आत्मिकरित्या जे मेलेले लोक आहे, ते स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. आपण काही जण म्हणतात नाही नाही नाही, काय नाही, देव सगळ्यांना क्षमा करतो आणि सगळे स्वर्गात जातील. प्रियांनो, पापी लोक जर स्वर्गात गेले तर ते स्वर्ग राहणारच नाही. स्वर्ग राहील का? ते काय होऊन जाणार आहे? पापी लोक त्या स्वर्गाला पण नरक बनवतील. त्यामुळे पापी लोक जे विश्वासणारे, ज्यांना तारण प्राप्त झालेलं नाही, ज्याचा उद्धार झालेला नाही, त्याला साल्वेशन प्राप्त झालं नाही, ते जगात राहून जाणार आहे. कारण की देव म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असावे. तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठी गरज आहे की येशूमध्ये पवित्रता. लक्षात ठेवा, पवित्रता येशूमध्ये, वचनाची जी पवित्रता आहे ती जर तुम्हाला प्राप्त झाली, ती कुठून आलेली आहे? ती देवापासून उतरून आलेली. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या वचनाच्या द्वारे आज तुमची आणि माझी भेट घेऊन आमच्या जीवनातून दिसून येते. ती तुम्हाला लाभल्याशिवाय, तुम्हाला नवीन जन्म प्राप्त झाल्याशिवाय स्वर्गाचं राज्य बघता येणार नाही, देवाचं राज्य बघता येणार नाही. आणि येशू ख्रिस्त जगामध्ये कशाला आला? आपल्या सर्वांना माहिती आहे, येशूने या जगामध्ये येऊन देवाचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना असं वाटतं, अरे ते स्वर्गात, यस, तिथे जाण्याच्या पहिले इथे हृदयामध्ये, आपल्या घरामध्ये हे देवाचं राज्य जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या राज्यात तुम्ही जाणारच नाही. येशू ख्रिस्ताने या जगामध्ये सैतान व सैतानी सत्ता वधस्तंभावर ठेचून कोणाचं राज्य प्रस्थापित केलं? देवाचं राज्य प्रस्थापित केलं. आणि त्यामुळे आपल्याला नवीन जन्माची जर व्याख्या बघायची तर ते आत्मिक जीवन आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गातून खाली उतरलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय कोणालाही देवाचं राज्य म्हणजे स्वर्गाचं राज्य बघता येणार नाही. दुसऱ्या पॉइंटकडे येऊया की मग हे देवाचं राज्य आहे तरी काय? हे देवाचं राज्य आहे तरी काय? आणि यासाठी आपण जर बघितलेलं तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक व्यक्ती ज्या प्रकारे एक मातेच्या उदरामध्ये एक पिंड स्वरूपात असतो,
गर्भाच्या स्वरूपात 9 महिने तिची वाढ होते किंवा 7 महिन्यापर्यंत वाढतो आणि मग त्यानंतर त्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे आम्हाला देखील या जगामध्ये राहत असताना काय प्राप्त होतं? आम्हाला देखील एक नवीन जन्म ख्रिस्तामध्ये प्राप्त होतो. ख्रिस्तामध्ये प्राप्त होतो. आणि हे दैहिक जन्माच्या बरोबर आत्मिक जीवन देखील महत्वाचं. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा की जे दैहिक आहे त्यांनाच आत्मिक जीवनाचा लाभ मिळणार. मेलेल्या लोकांसाठी शक्य आहे का? जे मेलेले आहे त्यांच्यासाठी सुवार्ता, वार्ता, आता सर्व काही ते आता महानिद्रा घेत आहे. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा काही लाभ मिळणार नाही. हे सर्व काही केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण देहामध्ये आहोत. आणि जेव्हा आपण देहामध्ये आहोत तरच आपल्याला आत्म्यामध्ये म्हणजे येशूमध्ये चालण्याकरता आत्मिक जीवन. आणि तिसऱ्या वचनामध्ये येशू म्हणतो की नव्याने जन्माला वाचा. आणि नव्याने जन्म करत असताना, देवाच्या राज्यामध्ये येत असताना, परमेश्वराचं राज्य म्हणजे देवाच्या प्रभूच्या प्रभुत्वाखाली राहणं. मला देवाच्या प्रभुत्वाखाली राहणं, ज्याच्यामध्ये आत्मिक जीवन आहे, ज्याच्यामध्ये स्वर्गीय जीवन आहे. तो काय करतो? देवाच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काय करतो? प्रभुत्वामध्ये चालतो. नंबर 2 आहे त्याच्या वचनानुसार त्याचे आज्ञापालन करतो. प्रेज द लॉर्ड. बोला आज्ञापालन. आज्ञापालन. यस. दुसरी गोष्ट, हा व्यक्ती जो देवी आहे, ज्याला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये देवाचं राज्य येत असताना काय दिसून येतं? सदोदित तो त्याचं आज्ञापालन करतो. आणि महत्वाची गोष्ट आहे की तो सदोदित देवाच्या कृपेवर अवलंबून राहतो. म्हणा कृपेवर अवलंबून राहतो. कृपेवर अवलंबून राहतो. प्रत्येक दिवस आरंभापासून रात्री झोपण्यापर्यंत देव निरंतर माझ्यावर कृपा करत आहे. त्यामुळे हे माझं जे जीवन आहे ते देवाच्या हाती मी देतो. प्रेज द लॉर्ड. हा त्याचा विचार असतो. त्याला कळतं की पैसे, त्याला कळतं की हे जे जीवन आहे ते कोणापासून प्राप्त झालेलं आहे? येशू पासून प्राप्त झालंय. येशूची जोवर इच्छा आहे तोवर मी जगणार. येशू ज्या दिवशी मला बोलणार मी जगातून निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा दैहिक व्यक्ती विचार नाही करणार. तो लढतो. त्याला वाटतं की नाही नाही नाही, डॉक्टर, पैसा, धन याने म्हणे आनंद, शांती. परंतु जो आत्मिक व्यक्ती आहे तो व्यक्ती कशाकडे बघत आहे? तो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज द लॉर्ड. कारण की प्रत्येक गोष्टीसाठी तो देवावर अवलंबून आहे. आणि हा व्यक्ती कोण आहे? हा नव्याने जन्मलेला व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. जुने ते होऊन गेले. पापी शरीर, पापी देह, जगिक वासना, दैहिक गोष्टीमध्ये बांधलेला व्यक्ती जो आहे त्याने सर्व काही सोडून दिलेलं आहे आणि तो आता येशूच्या मागे चालत आहे. म्हणजे आता तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जो शेवटपर्यंत टिकेल तोच त्या तारणाच्या द्वारे स्वर्गापर्यंत पोहोचल. प्रेज द लॉर्ड. हे पण महत्वाचं आहे की देवाच्या राज्यामध्ये नवीन जन्मलेल्या व्यक्तीसाठी सैतान अनेक अडचणी निर्माण करतो. जग व दैहिक गोष्टी अनेक निर्माण करतो. आणि त्यामुळे हा व्यक्ती अडचणीत अनेकदा सापडतो, ज्याला परीक्षा म्हणतो, ज्याला ट्रायल्स म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनात येतो. परंतु त्याला माहित आहे माझा राजा येशू आहे आणि मी त्याच्या मागे चालणार. परंतु प्रियांनो, हे जीवन आणि हे शिक्षण घेत असताना जसं आपण कॉम्प्युटर बघितलं, कॉम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर असतात ते शिकण्यासाठी तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिश भाषा ह्याच्या काय नाही. कॉम्प्युटरची भाषा ही कोडिंग असते. त्याला काय म्हणतात? कोडिंग. ही कोडिंग ज्याला येते त्याला ती कॉम्प्युटरची भाषा कळेल. ज्याला कोडिंग येत नाही त्याला ती भाषा कळणार. त्याचप्रमाणे प्रियांनो, तुम्हाला आणि मला जेव्हा देवाचं वचन उलगडू लागतं, कळू लागतं, तेव्हा तुम्हाला आणि मला या राज्याचा आनंद, या राज्याची शांती, या राज्याचं वैभव हे कळू लागतं. प्रेज द लॉर्ड. दैहिक व्यक्ती जसा हा व्यक्ती होता निकोदेमस, ह्याला शास्त्र माहित होतं. हे सर्व नियमशास्त्र तो पाळणारा होता. तो उत्तम धार्मिक जीवन देत होता. तो दानार पण करत होता. तो मोठ्या मोठ्या प्रार्थना करत होता. तो जागा घालून फिरत होता. तरी देखील त्याला अद्याप देखील त्या स्वर्गीय राज्य जे जगामध्ये ख्रिस्तामध्ये उतरून आले होतं त्याच्याद्वारे नवीन जन्म हे माहीतच नव्हतं. प्रियांनो, नुसतं ज्ञानाने, बुद्धीने किंवा शिक्षणाने नव्हे, तर तुम्हाला आणि मला जेव्हा नवीन जन्म प्राप्त होतो तेव्हा तुमच्यामध्ये आत्मा देवाचा वास करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
हे वैशिष्ट्य आहे. इथे बुद्धीचं काम चालत नाही, इथे शिक्षणाचं काम चालत नाही, तर देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या वास करतो आणि देवाच्या राज्यामध्ये आत्मा तुम्हाला लीड करतो, आत्मा तुमचं नेतृत्व करतो, आत्मा तुम्हाला शिकवतो आणि हा आत्मा जीवनाच्या शेवटापर्यंत तुम्हाला घेऊन जातो. आणि जेव्हा दैहिक जीवनाचा समारोप होतो, संपतो, तेव्हा आपण एक नवीन जीवनामध्ये, ज्याला आपण नवजीवन म्हणतो, त्याच्याद्वारे आपण त्या स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश करतो, ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की त्याच्याशिवाय कोणाला देखील देवाच्या राज्यात प्रवेश मिळू शकत नाही. आणि यासाठी प्रियांनो, हा मुद्दा देखील महत्वाचा की किंगडम ऑफ गॉड, देवाचं राज्य हे तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेलं आहे, तुमच्यामध्ये. परंतु तुम्ही आणि मी, आपल्याला असं वाटतं की माझ्या प्रयत्नाने, माझ्या विचाराने, माझ्या कृतीने मी ते मिळवलं, परंतु हे शक्य नाही. ते कृपेने ऑलरेडी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे आणि त्यामध्ये वाढायचं. तिसरा मुद्दा आहे की याचं माध्यम किंवा ह्याचं मीडियम किंवा ह्याची प्रोसेस काय आहे हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं. की नवीन जन्मामध्ये मग जायचं कसं, कोणत्या अशा गोष्टी आहे ज्याच्यामध्ये मला नवीन जीवन मिळेल. आता आपण सुरुवातीला त्याचं व्याख्या बघितली, त्यानंतर देवाचं राज्य बघितलं. आता आपण जाणार आहोत त्या भागाकडे, कारण की येशू ख्रिस्ताने इथे काय म्हटलेलं आहे, एक फार महत्वाचं आहे की त्याला देवाचं राज्य बघता येणार नाही. आता बघता येणार याचं ग्रीक जे आहे की ग्रीक अर्थ आहे की बघता येणार नाहीचा अर्थ आहे तो जाणून घेऊ शकत नाही. त्याचं खरं ट्रान्सलेशन आपण म्हणूया हे आहे, देवाच्या राज्यात प्रवेशचं मत आहे की तो त्याला देवाच्या राज्याला जाणून घेऊ शकत नाही, कारण की देवाचं राज्य ऑलरेडी आपल्यामध्ये उतरून आले, परंतु तुम्ही आणि मी जाणून घेतलं नाही, जसं या निकोदेमसला कळालेलं नव्हतं. आता ही पद्धतीमध्ये दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने इथे लिहिलेल्या आहे 5व्या वचनामध्ये. वाचा कोणीतरी जोरात, 3:5. येशूने त्याला उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, यस, 2 पॉइंट सांगितले. कोणते 2 पॉइंट सांगितले सांगा बरं? पाण्यापासून आणि आत्म्यापासून, हे दोन जे प्रोसेसचा प्रमुख भाग आहे, पाण्यापासून आणि आत्म्यापासून. पाण्यापासून म्हणजे कशापासून, काय असतं, काय वाटतं तुम्हाला? बरोबर, बाप्तिस्मा कशाचा असतो? पाण्याचा बाप्तिस्मा. आणि दुसरा बाप्तिस्मा आत्म्याचा बाप्तिस्मा. आणि ह्याशिवाय तुम्ही आणि मी नव्या जन्म ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे ते तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकत नाही. तर आपण जाऊया. अनेक जण बाप्तिस्मा याला एक विधी समजतात. अनेक जण आपल्याकडे बाप्तिस्मा घेतात किंवा आपल्या समाजामध्ये बाप्तिस्मा घेतात. आमचा बाप्तिस्मा झालेला, आम्हाला शिकवलेलं आहे, सगळ्या काही गोष्टी शिकलेल्या आहे. अनेक जण म्हणतात की अरे माझा आता मुलगा मोठा झाला, मुलगी, आता त्याचा विवाह होणार आहे, लग्न होणार आहे, बाप्तिस्माचं सर्टिफिकेट मागतील म्हणून बाप्तिस्मा करतात. अनेक जणांना असं वाटतं की आता मी मॅच्युअर झालंय, मोठं झालंय, प्रवचन विधी सगळेजण घेतात, मला घेता येत नाही, चला विधीमध्ये सहभागी होण्यासाठी एक अट आहे, बाप्तिस्मा व्हायला पाहिजे म्हणून मी बाप्तिस्मा घेतो. काही लोक लहानपणीच बाप्तिस्मा देतात आणि त्या समय त्याला निदान मोठे दृढीकरणापर्यंत एक सभासद म्हणून ओळखला जावं म्हणून बाप्तिस्मा घेतात. काही लोकांना असं वाटतं की मंडळीमध्ये सभासद म्हणून मला इलेक्शन आलं, मतदान करायची संधी मिळेल म्हणून मला बाप्तिस्मा द्या. अनेक प्रकारच्या ह्या जगिक गोष्टीच्या विचार किंवा दृष्टिकोनातून या बाप्तिस्माकडे बघितलं जातं आणि ह्या बाप्तिस्माकडे अनेक लोक ह्या दृष्टिकोनाने बघतात की हे पाहिजे. परंतु आज परत एक बार तुम्हाला गांभीर्याने ही गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे की बाप्तिस्मा करत असताना येशूने एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की पाण्याच्या द्वारे आणि आत्म्याच्या द्वारे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाप्तिस्माच्या द्वारे तारण किंवा उद्धार मिळू शकत नाही. या मुलीला जरा कृपया शांत करा. पाणी बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुमचं तारण झालं. काही लोकांना असं वाटतं अरे मी बाप्तिस्मा घेतला मी तारण झाले. नाही, चुकीचं आहे ते. तारलेल्या व्यक्तीने बाप्तिस्मा घ्यायची ही गरज आहे. पहिले तारण आणि मग बाप्तिस्मा. आणि तारण कोणत्या कृतीने मिळत नाही.
तारण हे कृतीने मिळत नाही, आपल्या प्रयत्नाने मिळत नाही. ही देवाची कृपा आहे, जे तुम्हाला आणि मला देवाने तारलेलं आहे, वेगळं केलेलं, मुक्त केलेलं आहे. काही काही लोकांना वाटतं आता माझं तारण झालं म्हणजे मी आता बचावलेलं आहे. योहान, आपण जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर योहान जो होता बाप्तिस्मा करणारा योहान, हा येशूच्या अगोदर बाप्तिस्मा देत होता, बरोबर. बाप्तिस्मा ओल्ड टेस्टमेंट मध्ये बाप्तिस्मा शब्दच नाही, जुन्या करारामध्ये. येशूच्या समय बाप्तिस्मा शब्द आला, त्याच्यामध्ये येशूच्या अगोदर कोण बाप्तिस्मा देत होता? बाप्तिस्मा करणारे योहान हा बाप्तिस्मा देत होता, आणि हा बाप्तिस्मा शब्द तिथे आला. परंतु योहान कोणता बाप्तिस्मा देत होता? प्रायश्चित्ताचा बाप्तिस्मा देत. पाप कबूल करा, अंगीकार करा, पहा देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि जे पाप पदरी घेत होतं तर प्रायश्चित्ताचा बाप्ता तो देत होता. परंतु तो पुढे काय म्हणतो की मी पाण्याने बाप्तिस्मा देता खरं, पण माझ्या नंतर येणारा तुम्हाला कशाने बाप्तिस्मा देणार आहे? आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा देणार. याच पुस्तकामध्ये योहान शुभवर्तमानच्या आरंभामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होऊ देणार. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या जवळ आला, बाप्तिस्मा करणारे योहानाच्या जवळ आला, तेव्हा बाप्तिस्मा करणारे योहान म्हणतो, अरे मी तुझ्या जोड्याचे बंद सोडण्याच्या पात्रच असताना मी तुला कसा बाप्तिस्मा देऊ, मी तुला कसा बाप्तिस्मा देऊ? आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, हे होऊ दे, हे होऊ दे. का? कारण की येशू ख्रिस्ताला ही विधी प्रस्थापित करायची होती. परंतु ही विधी येशूसाठी आणि आमच्यासाठी वेगळी का आहे? आमच्यासाठी यासाठी वेगळी आहे कारण की आम्हाला माहित आहे की तुम्हाला आणि मला बाप्तिस्मा घेत असताना पहिले पाप कबुली, प्रायश्चित्त याची गरज आहे. की प्रभू, इथपर्यंत मी देहिक मनुष्य, एक स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी म्हणून जगलो, आता यापुढे या बाप्तिस्म्याच्या द्वारे मला एक नवीन देह, एक नवीन जीवन प्राप्त होणार आहे. बाप्तिस्मामध्ये जेव्हा पाण्याच्या खाली बुडवतात तर हे कशाचं प्रतीक आहे? येशू ख्रिस्त जेव्हा पाण्याच्या खाली आपण जातो, बुडवतो ना पाण्याच्या खाली, तर हे कशाचं प्रतीक आहे? की आपण जुन्या शरीरासाठी मेलो. कोण काय झालं? जुन्या शरीरासाठी मेलो आणि पाण्याच्या बाहेर आलो म्हणजे नवीन शरीर. येशू ख्रिस्त पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आहे. पहिलं शरीर जे होतं ते शरीर वेगळं होतं आणि तिसऱ्या दिवशी तो उठल्यानंतर त्याला एक वैभवी शरीर प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. यस, पहिलं शरीर जे होतं मरणाच्या पर्यंत ते वेगळं शरीर होतं आणि त्यानंतर जे प्राप्त झालं शरीर ते काय होतं? एक वैभवी शरीर प्राप्त झालं. त्याचप्रमाणे जुन्या शरीरासाठी जेव्हा आपण मरतो तेव्हा आता जे प्राप्त होणार नवीन शरीर आहे ते तुमचं नवीन जीवन होय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो हे होऊ दे. येशू ख्रिस्ताने ती विधी प्रस्थापित केली. पण येशू पापी होता का? प्रायश्चित्ताची गरज होती का? नाही. परंतु येशूने एक गोष्ट, महत्वाची गोष्ट करण्याचा देखील प्रगट केला की जसाच ओजस ते फोटो टाक की जसाच येशू ख्रिस्ताला पाण्यातून बाहेर आला, काय झालेलं आहे? पवित्र आत्मा कबुतरासारखा वरून उतरून आलेला आहे आणि तो आत्म्याने भरून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे प्रथमच घडलेलं आहे. योहान देखील आपल्या बघा पुस्तकामध्ये पुढच्या वचनामध्ये लिहितो, 32 वचन, पहिलाच अध्याय 32 वचनामध्ये, आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिलेला आहे. यस, तो बघत आहे की स्वर्गाकडून एक आत्मा उतरून आलेला आणि तो त्याच्यावर स्थिरावलेला आहे. पहिले बाप्तिस्मा कशापासून झाला? येशू ख्रिस्ताचा पाण्या. परंतु आता त्याच्यावर काय स्थिर झालेला आहे? पवित्र आत्मा. यस, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जुने शरीर पुरल्यानंतर, जुन्या शरीराला मेल्यानंतर आता जेव्हा आपण पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा काय आहे? काय येतं तुमच्यामध्ये? आत्मा उतरून येतो. आणि अनेक जणांना म्हणतात की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? यस, बाप्तिस्माच्या नंतर तुमच्यामध्ये एक आत्मा देव पाठवतो. तो आत्मा स्थिरावलेला आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो स्थिरावलेल्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही आत्म्याच्या मार्गदर्शनात कार्य करता. आणि यासाठी म्हटलेलं आहे की तुमच्या देहिकतेमुळे आत्म्याला दुखावू नका. आणि यासाठी प्रियांनो,
आज आम्हाला हीच गोष्ट शिकायला मिळते की पाण्याच्या बाप्तिस्माच्या अगोदर तुमचं तारण होणं, प्रभूला माझा तारणारा म्हणून, माझा उद्धार करता म्हणून स्वीकार करणं आणि मग बाप्तिस्मा घ्यावा. नुसता बाप्तिस्मा घेतल्याने तुम्ही ख्रिस्ती कदाचित होऊन जातील, परंतु नवीन जन्म प्राप्त आत्म्याने भरलेले ख्रिस्ती कधी देखील होऊ शकत नाही. कारण की एक विधी आहे, विधीच्या द्वारे नाव मिळू शकतं, परंतु विधीच्या द्वारे जीवन मिळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? नाव मिळू शकतं, परंतु जीवन केव्हा मिळतं? जे तारलेले, उद्धार प्राप्त केलेले, ज्याने प्रायश्चित केलेले आणि त्यांना नवीन जीवन प्राप्त होतं, ते पाहण्याचा बाप्तिस्मा आहे. दुसरी गोष्ट आहे की यामध्ये पापांची क्षमा देखील. हे बाप्तिस्मा घेत असताना ख्रिस्त मला सर्व धर्माने पापापासून मी मेलो आहे, त्यामुळे आता मला नवीन जीवन प्राप्त होत असताना कशाची क्षमा मिळत आहे? पापांची क्षमा. पापांची क्षमेचा लाभ मला मिळत आहे. कारण की आद्यावर मी पाप करत होतो, माझं देहिक शरीर पाप करतो, परंतु आता येशूचा स्वीकार केल्यानंतर माझ्यामध्ये पाप, अधर्म यांची सत्ता नव्हे तर आत्म्याची सत्ता चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. का चालणार आहे? की आत्मा माझ्यामध्ये बाप्तिस्माच्या समय येऊन वस्ती करत आहे. आत्मा सांगतो की तू बाप्तिस्मा झालेला व्यक्ती आहे, तू बदललेला व्यक्ती आहे, तू तारलेला व्यक्ती आहे. आता तुला हे पाप, हे अशुद्धता, हे चुकीचं कार्य करायचे नाही, आणि जर केलेलं आहे तर जा येशूकडे क्षमा माग. आणि आपण गुडघ्यावर येतो, प्रार्थना करतो, रडतो, अश्रू ढाळतो, क्षमा करतो, आणि त्यासाठी एक विधीची स्थापना केलेली आहे की माझ्या तुम्हासाठी मी आपले रक्त सांडलेले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करतो आपण? प्रभोजन विधी. त्याचं मोडलेलं शरीर आणि सांडलेलं रक्त याचा लाभ घेतो. हे बघ, हे बदललेलं जीवन आहे, हे बदललेलं, हेच लाभ केव्हापासून मिळत आहे? जेव्हापासून तुम्ही तारणारा येशूला स्वीकार केलंय, आणि त्यानंतर काय करत आहे तुम्ही बाप्तिस्म्यानंतर एक नवीन जीवन जगत आहे. आणि तुमच्यामध्ये कोण वस्ती करून राहते? पवित्र आत्मा. आणि तिसरी महत्वाची की हे तुमच्यामुळे नाही, तुमच्या कृतीमुळे नाही, ते कृपेमुळे झालेलं आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय 5व्या वचनाच्या 2ऱ्या भागामध्ये इफिस्करास पत्र संत पौल याने प्रकारे म्हणतो, हे सर्व जे काय आहे तारण, हे काय तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुम्ही हे सगळं काय केलं, किंवा तुम्ही चर्चला येतात, तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात, तुम्ही चांगले कृत्य करतात, किंवा तुम्ही धार्मिक आहात, यामुळे नव्हे. तर संत पौल पुढे काय म्हणतो? वाचा 2:5 इफिस 2:5 मध्ये, ख्रिस्ताबरोबर जे आपण मेलो होतो, शारीरिक जीवन, देहिक जीवन जगत होतो, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी मेलेले होतो, परंतु आता कृपेने तुमचे काय झालेले? मी खूप विशेष होतो, माझे आई वडील खूप विशेष होते, माझे आजी आजोबा खूप विशेष होते, मी ख्रिस्ती घरात जन्मलेला आहे, यामुळे आता मला बाप्तिस्मामुळे आता स्वर्गाचं राज्य मिळेल. हे कुठे देखील पवित्र शास्त्रात लिहिलेलं नाही. मी आणि माझा घराणा तर परमेश्वरची सेवा करणं हे जरूर लिहिलेलं आहे, परंतु प्रत्येक सेवा करणाऱ्या व्यक्तीला नव्या जन्म घेतल्याशिवाय सेवा करता येत नाही, आणि करूही शकत नाही तो. कारण की ही सेवा त्याची सेवा नाही, तर ही सेवा देवाची सेवा, आणि ती सेवा करत असताना एक नवी जीवन त्याला प्राप्त झालेलं आहे. ते नवीन जीवनामध्ये आता कोण वस्ती करत आहे? आत्मवस्ती करत आहे, आणि आत्म्याच्या द्वारे तो सेवा करत आहे. आपण जेव्हा बघतो तेव्हा फटके फिलिपे आणि आपल्याला दिसून येतं, तेव्हा जेव्हा फटके मारले पाऊल आणि सिलासला, तेव्हा तो जो जेलर आहे, जेव्हा जेल तुटते, दरवाजे उघडतात, सगळं काही पळून जाण्याच्या मार्गावर असतात, आणि लोकांना असं वाटतं की सगळे कैदी काय केले असतील? पळून गेले असतील. परंतु पळाले होते का कैदी? नाही. काय झालेलं होतं? तर कैदी यांच्याकडे बघत असताना जेलरला वाटलं आता सगळे काय पळून गेले, मला हमखास रोमन सत्ता निश्चित दंड म्हणून निश्चित मृत्यूदंड देणार. अशा अवस्थेमध्ये कोणीच पळाले नाही हे बघून तो काय म्हणतो पौलास, की खरोखर मी तारणासाठी काय करू? आणि तेव्हा काय म्हटलेलं आहे? संत पौल त्याला म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, तू आणि तुझ्या घराण्याचं काय होईल? तारण.
काय म्हटलंय? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. म्हणा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. यस, विश्वास कोणावर आहे? मुक्ती, तारण, उद्धार कोणापासून आहे? प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे. आणि त्यासाठी नवीन जीवन प्राप्त झालेला व्यक्ती हा जागिक देहिक गोष्टीमध्ये जरी जगत असला तरी त्याचा नवीन जन्म झाल्यानंतर त्याचा विश्वास आहे की तारण कोणामध्ये आहे? येशू मध्ये आहे, आणि तो तारण प्राप्त करतो. पुढचा मुद्द्याकडे जाऊया, चौथा मुद्द्याकडून, की हा आहे जन्म जो आत्म्यापासून प्राप्त होतो. हा जन्म जो आहे तो कशापासून प्राप्त होतो? बोला, आत्म्यापासून. यस, 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आता लिहिलेलं आहे. आपण आता काय बघितलंय? बाप्तिस्मा. आता तो म्हणतो, येशूने त्याला उत्तर दिलं, मी खचित खचित सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणालाही देवाचं राज्य बघता येणार नाही. देवाचं राज्य बघता या पाण्याचं आता आपण बघितलं, आता आपण आत्म्याच्याकडे वळूया. कारण की देवाचं जे निश्चितच पाणी कशाचं प्रतीक आहे? वचनाचं आहे ना, वचनाचं प्रतीक आहे. कारण की त्या शमरोनी स्त्रीला निश्चितच मोठा प्रश्न पडतो की मी रोज पाणी भरायला येते, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जे ते पाणी तुला देईन त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये पाणी इतकं होईल की ते तुझं जीवन उफळत्या पाण्याच्या झरासारखं होईल. यस, हे वचन आहे. हे वचन आहे जे तुझ्या जीवनामध्ये जेव्हा येईल तेव्हा तुझं जीवन बदलून जाईल आणि तू देणारी होशील, घेणारी. प्रियांनो, हे फार महत्वाचं. त्याचप्रमाणे हे पाणी तुम्हाला आणि मला जेव्हा प्राप्त होतं, बाप्तिस्म्याच्या पाण्याच्या द्वारे तुम्ही येशूला स्वीकार करता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काय होतं? तुम्ही अनेकांना वचन प्रसारित करणारे होतात. कारण की तुम्हाला ते कृपेमुळे दान प्राप्त झालेलं आहे, की ज्यामुळे आता ती ताकद, तुझ्या सामर्थ्य तुम्हाला प्राप्त झालं की तुम्ही जेव्हा येशूमध्ये आत्म्याने भरून बोलतात तेव्हा अनेक लोक आकृष्ट होतात. 2000 वर्षामध्ये, वारंवार मी शब्द वापर, 2000 वर्षामध्ये आज जगातल्या 123 देशामध्ये मेजॉरिटीमध्ये ख्रिश्चनिटी आहे. त्यांनी तलवारीमुळे नव्हे, त्यांनी कोणावर आक्रमण करून नव्हे, त्यांनी कोणी युद्ध लढून नव्हे, तर एकच गोष्ट आहे की त्यांचे नवीन जन्म प्राप्त केलेले लोक जेव्हा बोलत होते तेव्हा त्याच्या बोलण्याच्या शब्दाच्या द्वारे हृदयाची पकड देवाने घेतली आणि त्यांना देखील नवजीवनापर्यंत देव घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. हे काम कोणाचं आहे? सांगा, हे कोणाचं काम आहे? हे पवित्र आत्म्याचं. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. मग यरुशलेम, यहुदिया, शमरोनापासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझ्या नावाची घोषणा कराल. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात की ख्रिस्ती लोक धर्म परिवर्तन करतात, ख्रिस्ती लोक कन्वर्ट करतात. हो प्रियांनो, ही बाब फार महत्वाची. जे मला प्राप्त झालंय, जर मी बोलल, जे मी नुसतं प्रदर्शित करील, ते आत्मे येशूकडे ओढले जातील. कारण की इथे आपण निकोदेमस काय म्हणतो तिथे, की मला हे कळाले की हे जे चिन्ह आणि चमत्कार घडत आहे हे देवापासून कोणी देखील इतर कोणी करू शकत. तुम्हाला आणि मला येशूमध्ये ती ताकद प्राप्त झालेली आहे ज्याच्याकडे लोक बघून म्हणतात की खरोखर या व्यक्तीमध्ये जे काही घडत आहे ते देवापासून आहे, मनुष्यापासून नाही. कारण की हा व्यक्ती नवीन जन्म प्राप्त झालेला व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपण जेव्हा बघतो की जेव्हा आत्म्याने जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते की पाण्याच्या द्वारे जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो त्याच्याद्वारे आपण निश्चितच काय करतो? आपल्या अंतःकरणाचा बदल जे झालेला आहे त्याचं बाह्य प्रदर्शन करतो की मी तारलेला, मी वेगळे केलेला, मी पश्चाताप केलेला आहे. आता मी पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा काय करत आहे? स्वीकार करत आहे. आणि त्या समयी काय कोणाकोणाच्या समोर केलं जातं? देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीच्या समोर काय केलं जातं? आणि देवाच्या समोर आपण काय करतो? येशूचा स्वीकार करतो. मग आपलं जुनं स्वभाव मरतो, एक नवीन स्वभावामध्ये आपण काय करतो? प्रवेश करतो. हे काय झालेलं आहे? पाण्याच्या द्वारे म्हणजे कसं? बाह्य. परंतु दुसरं वचन ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आत्म्यापासून जन्म. आत्म्यापासून जन्म होत असताना आपल्याला ही गोष्ट दिसून येते की ही आता आत्मिक कृती आहे.
ही कृती जी आहे ती आत्मिक आहे, हे आपल्या हृदयाला या गोष्टीची जाणीव होती की खरोखर आता हा माझ्या जीवनाचं पालट झालेलं आहे, माझ्या अंतकरणाचा बदल झालेला आहे. हे गोष्ट कशामुळे करतं? कारण की त्या आत्म्याच्या द्वारे मी कनेक्ट होतो. पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आपण बघतो, उत्पत्तीमध्ये जेव्हा मनुष्य पापात पडला, 2 अध्याय उत्पत्ती आणि 17 वचन कोणीतरी वाचा, उत्पत्ती 2:17. उत्पत्ती 2:17 यामध्ये लिहिलेलं आहे, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. जगात पाप कसे आले बघा, जगामध्ये पहिलं पाप कसं आलेलं आहे? परमेश्वराने आज्ञा केली की बऱ्या वाईटाचे झाड जे मी निर्मित केले त्याचं फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी ते फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. त्या दिवशी बोला, त्या दिवशी तू खास मरशील. तो मेला का? आदम आणि हवा मेले का? नाही. कुठे मेले ते? हो प्रियांनो. परंतु एक गोष्ट की परमेश्वराचा आत्मा त्यांच्या बरोबर होता आणि तो चालत होते, देवाचा आत्मा त्यांच्या होता. परंतु मग मरण कोणतं आलं? मेले कुठे ते? हो प्रियांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यांचं आत्मिक मरण झालं. कोणतं मरण झालं त्यांचं? देवाने त्यांना सोडून दिलं. इतक्या समय देवाबरोबर ते चालत होते, देवाच्या त्या बगीच्यामध्ये एदेन बागेत ते राहत होते आणि सर्व काही उत्तम देव त्यांना निरंतर पुरवत होता. आता यापुढे देवाचा आत्मा, देवाच्या सानिध्यापासून ते दूर गेलेले आहे आणि परत एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या द्वारे त्या देवाने त्याचं जे आत्मिक मरण झालं होतं, आता त्याला नवीन जीवन प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे देवाने त्या पतनामुळे आदामाने हव्वाला पुत्र आणि कन्या यापासून आणि त्याच्या निश्चित सेवक आणि दास म्हणून जे घालवून दिलं होतं, प्रभू येशू ख्रिस्तामुळे परत एक वार प्रीताबरोबर त्याचा काय झालेला आहे? समेट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आज या नव्या जन्माच्या द्वारे जे निकोदेमसला तो सांगतो, त्याच्याद्वारे एक समेट घडून आले आणि ते समेट घडवण्यासाठी देवाची कृपेची गरज होती. आणि ही कृती कशामुळे घडून आलेली आहे? येशू ख्रिस्ताच्या. कलस्सीकरास पत्र याचा 2 अध्याय 11 आणि 12 मध्ये संत पौल काय म्हणतो बघूया. कलस्सीकरास पत्र अध्याय 2 आणि त्यामध्ये संत पौल काय म्हणतो बघूया. कलस्सीकरास पत्र 2 अध्याय 11 आणि 12. त्याच्या ठाई तुमची सुनता झाली आहे, परंतु माणसाच्या हातून झालेली नाही, कारण तुम्ही आपला देहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरला गेला आणि त्याने मेलेल्यातून उठवले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठवलाही गेला. आताच मी तुम्हाला सांगितलं की काय झालेलं आहे? तुम्ही देहासाठी मेला, आता तुम्ही देहिक जीवन जगत नाही आणि त्यामुळे ख्रिस्ती लोकांना मरणाची भीती नाही. ख्रिस्ती लोक रडत नाही, ख्रिस्ती लोक शोक करत नाही, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की ज्या शरीर आहे, जे शरीराला ज्या काही सगळ्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मी ऑलरेडी सोडून दिलेल्या. ते मला मिळालं काय? मला पैसा मिळाला ना, काही धन मिळालं नाही, मला इस्टेट मिळाले नाही, माझ्या मुलाबाळांचं काय होईल या गोष्टीची ते काळजी करत नाही, कारण की त्यांना माहित आहे जगातल्या गोष्टी जगाबरोबरच नष्ट होतील, कारण की ते नश्वर आहे. मला सार्वकालिक जीवन मिळालेलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताचा या वचनावर ते विश्वास ठेवतात की पुनरुत्थान व जीवन, जो मेला असला तरी, कारण की तुम्हाला आणि मला मरणच नाही. येशू मध्ये तुम्हाला आणि मला मरण नाही, कारण की मेल्यानंतर ते जीवन. त्याच्याबद्दल इथे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की पाण्याने व आत्म्याने बाप्तिस्मा घेतल्याशिवाय देवाचं राज्य बघू शकत नाही. त्या राज्यामध्ये त्याला ऑलरेडी प्रवेश मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही त्या राज्यामध्ये जगतो.
जिथे वेदना आहे, जिथे क्लेश आहे, जिथे संकट आहे, जिथे आजार आहे, जिथे समस्या आहे, जिथे मृत्यू देखील आहे, परंतु या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला मारू शकतात का? नाही, कारण की त्यावर येशूने विजय मिळून तुम्हाला ते जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, तुमचं आणि माझं जे जीवन आहे ते येशूमय झालेलं आहे. आणि यासाठी निश्चितच आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपण येशूमध्ये जगत असताना, येशूमध्ये चालत असताना, जेव्हा दैहिक गोष्टीसाठी मरतो तेव्हा देवी गोष्टीसाठी उठतो. प्रेज द लॉर्ड. काही लोक पैशासाठीच जगतात, काही लोक आनंदासाठी जगतात, काही लोक वैभवासाठी जगतात, काही सुख समाधानासाठी जगतात. या सर्व गोष्टी येशूमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु निश्चितच ही बाब खरी आहे की जर संकट आले, समस्या आल्या आणि त्याद्वारे आम्हाला येशूच्या जवळ येता आलं, आम्ही येशूच्या आणखी क्लोज आलो, तर हे आशीर्वादाचीच बाब आहे. इयोब देखील म्हणतो की देवापासून सुख घ्यावे, दुःख घेऊ नये का? आणि हे पुढे देखील म्हणतो, निश्चितच मी देवाचा कधी देखील अपमान करणार नाही, कारण की मला माहिती आहे की जे काही करतो तो माझ्या भल्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, देवाने आपला एकुलता एक पुत्र मरू दिला, वधस्तंभावर त्यांनी प्राण अर्पिले. नुसतं मेला नाही तो, तर अमानवीय दुःख सहन करत मेला. कोणासाठी? माझ्यासाठी. या जगिक विश्वास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो मेलेला आहे. आणि जर तो मेला आहे तर तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या जीवनाच्या द्वारे विकत घेते. आणि जगामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट जे आहे तर जीवन आहे. आणि पित्याने, परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राचं जीवन तुमच्यासाठी दिलं, तर तुम्ही आणि मी त्याच्या दृष्टीने अमोल आहोत. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला कसं मरू देणार? मग तुम्ही म्हणा पाळते, मग संकट येतात, मग आजारपण येतं, मग डिप्रेशन येतं, मग निराशा येते, मग हे काय? हो प्रियांनो, हे सैतानाने अडखळणं आहे, दैहिक जीवनाचे भाग आहे. परंतु जे विश्वासात त्याला नवजीवन प्राप्त झालेलं आहे तो घाबरत नाही, कारण की त्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताने ऑलरेडी विजय देऊन मला काय केलेलं आहे? त्याच्यापासून मुक्त केलेलं आहे. येशूने ऑलरेडी सगळं दिलेलं आहे. आज आपण इथे बसलेले प्रत्येक व्यक्तीने गोष्ट नुसतं तुम्हाला आणि मला स्वीकार करायचा आहे. आपल्या घरापर्यंत, आपल्या जीवनापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्या भिंतीपर्यंत, आपल्या वर छतापर्यंत ते आलेलं आहे. परंतु आम्ही विश्वासात कमी पडतो, आम्ही शिक्षणात कमी पडतो, त्यामुळे ते घेत नाही. कारण की देवाने ऑलरेडी सर्व काही दिलं. आपण कोणत्या जीवनामध्ये जगतो? आपण जरी दैहिक जीवनामध्ये जगतो, परंतु येशूमुळे देवाच्या राज्यात जगतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पण आपण आवाज लावू, जेव्हा पण आपण त्याची वाणी त्याच्याकडे जब भी मैं पुकारू तो दौड़ा चला आता. जेव्हा जेव्हा मी आवाज देतो तो पळत येतो. का पळत येतो? तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. 6वा पॉइंट याकडे आपण जाऊया. आणि त्यामध्ये दिसतंय की पवित्र आत्म्याचे आगमन. 6वा पॉइंट की परमेश्वर देव हा आत्मा आहे आणि त्याची भक्ती कशाने करायला पाहिजे? कशाने केली पाहिजे? आत्म्याने करायला. येस. आपण किती दान पुण्य केलं, आपण कितीही कष्ट आणि दुःख वेदना सहन केले, आपण किती कृती आणि विधी केल्या, परंतु हे जर त्याच्याशी कनेक्ट नाही हृदयापासून, खऱ्यापणापासून, तर त्या विधीला अर्थ शून्य आहे. आणि त्यामुळे जे नव्याने जन्मलेले आहे त्यांना आत्म्याचा लाभ मिळालेला आहे, कारण की त्यांनी पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्यामुळे आता त्याची कृती देवाला मान्य आहे, कारण की त्याच्यामध्ये आत्मा वास करतो. परंतु जो आत्म्याने आणि खरेपणाने जन्मलाच नाही, ज्याचा जन्म झाला नाही, त्याला देवाच्या गोष्टी कळत नाही. जसं इथे निकोदेमस म्हणतो की मला रहस्य काही कळतच नाही. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू एवढा मोठा ज्ञानी आहे, तुला ह्या गोष्टी कळत नाही. मी जगातल्या गोष्टी तुला सांगतो तर ते कळत नाही, तो स्वर्गातल्या गहन रहस्य घालणार तर तुला काय कळणार? आणि यासाठी का कळत नाही? अनेक जण म्हणतात का कळत नाही आम्हाला? कारण की आम्हाला त्या गोष्टी कळवण्यासाठी देवाने म्हटलं तुमच्यामध्ये मी आत्मा ठेवतो. तो आहे पवित्र आत्मा. देव जो पवित्र आत्मा. आणि आपल्याला जोपर्यंत आत्मा मिळत नाही, आत्म्याच्या देवी गोष्टी तुम्हाला आणि मला कळू शकत नाही. आणि आज जो वचन मी तुम्हाला सांगते, कशाने सांगते?
आत्म्याने भरून सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुमच्यामध्ये आत्मा आहे तर तुम्हाला त्याचा उलगडा होत आहे आणि त्याचा स्वीकार तुम्ही करत आहे. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आत्म्याचं आगमन झालेलं आहे तेव्हा आपल्याला दिसतं की देवाने काय केलेलं आहे, पिता आणि मनुष्य ह्याच्यामध्ये कनेक्शन झालेलं आहे. जसं मी आता सांगितलं की उत्पत्तीमध्ये काय घडलेलं आहे, उत्पत्तीमध्ये जेव्हा पापामध्ये संबंध दुरावलेले होते, आज आत्म्याच्या द्वारे कनेक्शन स्थापन झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला तो बोलावत आहे आणि त्याला तो जीवन देत आहे. आणि यासाठी पहिला मनुष्य हा आदाम होता ज्याने पाप केलं. आणि यामुळे वचन वाचूया, 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय काढूया आणि त्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची. 1 कोरिंथ याचा अध्याय 15, पहिले 22 वचन माझं. 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 22. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात. आदाम म्हणजे काय आता सांगा? आदाम म्हणजे काय? आदाम म्हणजे देह तुमचा. आदाम म्हणजे काय? देहिकतेमध्ये. आदाम म्हणजे देहिकतेमध्ये जसे सर्व मरतात, आमेन, तसं ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये जे जगतात त्यांना सर्वांना जीवन. त्यांना मरणच नाही. तुमचं आणि माझं जीवन कोणतं जीवन आहे आता? आमचं आत्मिक जीवन आपण जगतो. नवीन जन्म झालेला आणि नवीन जन्म व्यक्तीला मरण नाही. त्याला कोणतं जीवन आहे? त्याला सार्वकालिक जीवन आहे. आदाम म्हणजे दैहिक जीवन आहे. प्रत्येक व्यक्ती आदाममध्ये मरणार. परंतु मरण केव्हा? कबरेमध्ये जात असताना ते मरण, की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत असताना तुम्ही म्हणता की मी आता जुना स्वभाव सोडून देतो आणि जुन्या स्वभावासाठी मरतो. या दोघांपैकी एकच आहे. एक तर कबरेमध्ये मरतात का आम्हाला ख्रिस्त कळालेच नाही, आम्हाला तारणच प्राप्त झाले नाही, आम्ही मरणार आणि आपलं सार्वकालिक नरकाकडे जाणार. परंतु दुसरं मरण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे आपण आता देहिकतेसाठी मरतो आणि मग पाण्याच्या द्वारे येशूचा स्वीकार आणि त्याच्यानंतर आत्म्याच्या द्वारे येशू मध्ये वाढल्यामुळे तुम्हाला काय प्राप्त झालं? नवीन जीवन. आणि त्यामुळे देवाच्या राज्यामध्ये तुम्ही जगामध्ये आणि जगाच्या नंतरच्या राज्यामध्ये पण प्रवेश करता. प्रेज द लॉर्ड. पुढे आणखीन एक वचन वाचूया, त्यामध्ये 44 आणि 45 वाचा. प्राणमय शरीर जसे पेरले जाते म्हणजे पुरले जाते, आध्यात्मिक शरीर जसे उठवले जाते, जीवन मिळतं. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीर देखील आहे. जगामध्ये आता कोणते शरीर आहे? 2 शरीर आहे. पहिलं शरीर कोणतं आहे? दैहिक शरीर. आणि दुसरं शरीर कोण आहे? आत्मिक शरीर. प्रेज द लॉर्ड. यस. जगामध्ये जे येशू मध्ये नाही ते दैहिक शरीर मध्ये जगतात आणि तिथेच त्यांचं मरण आहे. परंतु जे देवामध्ये चालतात ते दैहिक शरीराबरोबर साठी ते मेलेले आहे. त्यांचं शरीर आता कोणतं आहे? कोणतं? इथे जसं संत पौल काय म्हणतो? आध्यात्मिक शरीर. आणि 45 वचनामध्ये असं पवित्र शास्त्र जुन्या करारामध्ये आम्हाला शिकवतो. हा, यस. पहिल्या आदामामध्ये मरण आहे. कोणतं मरण आहे? दैहिक मरण आहे. परंतु दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे. कोणतं जीवन आहे? युगानुगाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळते दोघांमध्ये अंतर? मी सुरुवातीला सांगितलं की हे मिस्ट्री आहे, हे रहस्य आहे. परंतु आम्हाला ही गोष्ट जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की जगामध्ये जगत असताना तुम्ही कोणत्या प्रकारचं जीवन जगता. कारण की दैहिक जर जीवन जगतात मग तुम्हाला वेदना पाडतील, आजारपण निराश करतील, पैसा पाणी नुकसान झालं तुम्ही डिप्रेशन मध्ये येतील, तुम्हाला कोणीतरी फसवलं तुम्ही निराश होतील, तुमच्या मनासारखं काही घडलं नाही तुम्ही दुःखी होतील. का? कारण की जगातल्या गोष्टी आहे आणि जगातल्या लोकांना डिस्टर्ब करतात. परंतु जेव्हा तुम्हाला नवीन जीवन प्राप्त होतं तेव्हा तुम्हाला
तुमच्या जीवनाबद्दल जे काही प्रोग्राम आहे, जे काही प्रोसेस आहे, जे काही योजना आहे, जे काही संकल्प आहे, ते कोणाच्या पासून प्राप्त होतात? प्रभू येशू पासून. प्रभू येशू म्हणतो तुझ्यासाठी माझं जीवन, तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तो घाबरत नाही. तो म्हणतो माझ्यासाठी देवाची प्लॅनिंग, माझ्यासाठी देवाची योजना हे हिताचे आहे, ते अनिष्टाचे नाही. जेव्हा तू जाऊन माझा धावा कर मी ऐकेन. प्रेज द लॉर्ड. याच नुकसान नाही, मरण्यामध्ये पण नुकसान नाही, आजारपणामध्ये नुकसान नाही, गरीमध्ये नुकसान नाही, फसवेगिरीमध्ये पण नुकसान नाही. कारण की त्याला माहित आहे की याच्या मागे देवाची जी योजना आहे ती अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड. माझं नुकसान झालं, यस, काहीतरी कुठेतरी त्यानंतर मला प्रॉफिट आहे, त्यानंतर मला लाभ आहे. आणि त्यामुळे इथे वचन संत पौल येणे प्रकारे लिहितो 45 वचनामध्ये की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, परंतु शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. एक आहे प्राणी जे आमच्यामध्ये आहे, ज्यामध्ये आम्ही देहामध्ये जगतो, परंतु आम्हामध्ये एक आत्मा आहे ज्याला पवित्र आत्मा म्हणतो, आणि तो जिवंत करणारा आत्मा आहे, मरणारा नव्हे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी 7वा मुद्दा याकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा नव्या जन्मानंतर स्वभाव हा देखील बदललेला दिसून यायला पाहिजे. नाही आपण मी तर नवीन जन्म प्राप्त झाला, मला तर तारण प्राप्त झालं, माझा तर बाप्तिस्मा प्राप्त झाला, मी आत्म्याने, परंतु तुमच्या स्वभावामध्ये बदल आहे का? तुमच्याकडे बघून खरखर लोक म्हणतात की हा नवीन जन्म प्राप्त झालेला व्यक्ती. देवाचं सोडावं, देवाला तर माहित आहे तुम्ही आणि मी किती पाण्यात आहोत, परंतु लोकांमध्ये तुमची प्रतिमा काय? तुमच्यामधून खरोखर ख्रिस्त दिसत आहे का? कारण की नवीन जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व देहिकतेचेच कृती दिसतात, तर मग तो नवीन जन्म झाला व्यक्ती कसं काय म्हणू शकतो? आणि त्या समय तुमचं नेचर जे आहे ते काय बदललेलं आहे. आणि ही बाब अतिशय महत्वाचं आहे. कारण की आपण माता पितापासून जेव्हा जन्मतो, बरोबर आहे, जेव्हा आपण माता पितापासून जन्मतो तर आम्ही म्हणतो अरे माझा बाप लय रागिष्ट होता, माझ्या पण रागिष्टपणा आला. काहीतरी म्हणतो माझी आई खूप रडणारी होते, मला नक्कीच रडू येतं. यस, आपल्यामध्ये शरीराचे स्वरूप, आपल्यामध्ये दिसण्याचं स्वरूप, आपल्यामध्ये स्वभाव हा कुठून प्राप्त होतो? माता पितापासून प्राप्त होतं. का? कारण की आपल्यामध्ये माता पितेचं डीएनए आहे, माता पिताचा अंश आहे, त्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. कदाचित 7 पिढ्यातल्या कोणत्या स्वभाव तरी तुमच्यामध्ये दिसेल. कदाचित आपण असं दिसत नाही, आपण आजी आजोबासारखं दिसत, आपण आत्यासारखं दिसत, आपण काकासारखं दिसतो. म्हणजे कुठेतरी आपल्या पूर्वजांचे गुण आपल्यामध्ये असतात, बरोबर आहे. परंतु जे देवामध्ये जन्मतात मग त्याच्यामध्ये कोणाचे गुण दिसणार पाहिजे? कोणाचे गुण दिसायला पाहिजे? निश्चितच देवाचे गुण दिसायला पाहिजे. आणि आपण दाखवतो माता पिता आजी आजोबाचे गुण जे कदाचित चुकीचे असतील. आपल्या आजी आजोबा देवाच्या वचनात प्रार्थनेत ते तुमच्यामध्ये दिसतात, तर मी आणि माझं घराणं तर परमेश्वरची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हे दिसूनच येणार की माझ्या आजोबांनी पाळक सेवा माझ्या मुलांनी केली, मी करत आहे. यस, परंतु जर त्या गोष्टी दिसत नाही म्हणजे निश्चितच देवाचे गुण तुमच्यात आणि माझ्यात दिसत नाही, तो स्वभाव तुमच्यामध्ये दिसत नाही, तर तुम्ही आणि मी कशा प्रकारे नव्याने जन्मलेला व्यक्ती बनू शकतो? काही जण विचारतील हो पाळक ते बरोबर आहे, पण काय पाप केलं म्हणजे मग काय आम्ही पापी आहोत, आम्ही चुकणार आहोत, मग कसं काय नवीन जन्म? यस प्रियांनो, मी वारंवार तुम्हाला सांगितलं की जसं स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा म्हणतो की मी तुझ्या दृष्टिकोनातून जे पाप ते केलेलं आहे, न आवडणाऱ्या गोष्टी मी केलेल्या आहे. यस, तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो तुम्हाला इंडिकेट करतो, सिग्नल देतो, सांगतो बघ तू नव्याने जन्मलेला आहे, मी तुझ्यामध्ये आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो. आणि चुकीच्या मार्गावर गेल्यानंतर लगेच अलर्ट वाजायला लागतो, लगेच तुमच्यामधून काय निघू लागतं? सिग्नल यायला लागतो की तू चुकत आहे. काही काही लोकांना काही पण केलं तर काहीच वाईट वाटत नाही, ज्याला म्हणतात अट्टल गुन्हेगार. अट्टल गुन्हेगार, त्यांना तुम्ही काही मारा झोडा काही फरक पडत नाही. ते म्हणतात आम्ही काही चुकीचं केलंच नाही, म्हणजे आपल्या गुन्ह्याबद्दल त्यांना वाईट वाटत नाही.
परंतु तुम्ही आणि मी आत्म्याने चालवल्यामुळे आत्मा लगेच म्हणतो ही गोष्ट तुला करायला नको होती. आणि ती गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगितली जाते, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही परत एक बार येशूच्याकडे येणार, प्रायश्चित करणार आणि परत एक बार येशूचे पुत्र आणि कन्या जे ऑलरेडी तुम्ही होतं आणखीन त्याच्या मार्गात चालणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी नवीन जन्मानंतर तुमचा स्वभाव बदललेला दिसतो. कारण की तुमच्या स्वभावातून जर येशू दिसतो, परंतु अनेकदा तुम्ही चुकतात, परंतु परत एक बार जेव्हा उधळ्या पुत्राप्रमाणे तुम्ही जवळ जातात, तेव्हा तो पिता परत एक बार तुमचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही राजपुत्र आणि त्याची राजकन्या आहे याची जाणीव तुम्हाला. आणि यामुळे प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की नवीन जन्म जर झाल्यानंतर त्याचा स्वभाव जर माझ्यातून दिसत नाही, किंवा त्या स्वभावाला आम्ही दाखवत नाही, प्रदर्शित करत नाही, तर कसं काय तुमचं पाण्याने आणि कसं काय तुमचा आत्म्याने नवीन जन्म झालेला? आणि जर असं होत आहे तर देवाच्या वचनामध्ये निश्चितच, आता जसं निकोदेमसला तो म्हणतो की येशू म्हणतो नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचं राज्य बघता येणार नाही. आणि याच्यासाठी प्रोसेस काय सांगितले? पहिल्या पाण्यापासून मग आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि शेवटला मुद्दा आणि 8व्या मुद्द्याकडे आपण जाऊया आणि मग मी संपवतो. नवीन जन्मामध्ये नवीन दर्शन किंवा विजन प्राप्त करणारे नेत्र तुम्हाला प्राप्त होतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इतक्या दिवस हे नेत्र आहे आम्हाला, देहिक नेत्र आहे, ते जगातल्या सगळ्या गोष्टी बघू शकतात. जसं जसं म्हातारा होतो तसं तसं काय होतं, नेत्र काम करणं कमी करतात, चष्मे लागतात किंवा दृष्टी काय करत होती कमी कमी. परंतु जेव्हा तुम्ही देहात चालतात, येशू मध्ये चालतात, आत्म्यात चालतात, जसं तुम्ही येशू मध्ये मजबूत होतात तसे तसे तुमचे नेत्र आणखीन अद्भुत गोष्टी जो देव तुम्हाला दाखवतो, ज्याला आपण विजन म्हणतो, दर्शन म्हणतो, ते तुम्ही बघू लागतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे फार महत्वाचं आहे की देव आता नवीन जन्मलेल्या व्यक्तीला अनेक गोष्टी दाखवतो. आणि ते गोष्ट जेव्हा दाखवतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळून येते की खरोखर खरोखर आम्हाला त्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या. जसं आपण योहान शुभवर्तमानामध्ये जेव्हा शेवटल्या अध्यायामध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की थोमा हा येशूचा शिष्य होता, येशू बरोबर चालत होता. परंतु येशू मेला आहे आणि येशू मेल्यानंतर पुनरुत्थित झाला याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. आणि तो स्पष्ट म्हणतो की जोपर्यंत मी येशूच्या ज्या जखमा आहे, योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसतं की जोपर्यंत मी त्या जखम्याच्या खिळ्याचे वन आहे ते बघितल्याने, जोपर्यंत खिळे आहे ते जाखेत बोट घालून बघितल्याने, तोपर्यंत मी विश्वास धरणार नाही, विश्वास धरणार नाही. योहान शुभवर्तमान 20वा अध्याय 25वा वचनानंतर. परंतु जेव्हा येशू त्याच्या जवळ आला आणि त्याच्यामध्ये उभा राहून, तो दार बंद असताना उभा राहून म्हणतो तुम्हाला शांती असो, आणि लगेच थोमाच्याकडे जातो आणि म्हणतो थोमा तुझा हात पुढे कर, खाल बोट बघ, हे कुशीत काय दिसत आहे तुला. आणि लगेच काय, कोणाचे नेत्र उघडतात? थोमाचे नेत्र. आणि थोमा काय म्हणतो? थोमा म्हणतो माझा प्रभू माझा देव, माझा प्रभू माझा देव. कोणत्या वचनामध्ये तो म्हणतो? 28वा वचन. यस प्रियांनो, जेव्हा तुम्ही अविश्वासात जातात, जेव्हा तुम्ही पापात पडतात, जेव्हा तुम्ही अडखळतात, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की असं कधी होऊ शकतं का, मेलेला व्यक्ती कसं काय जिवंत होऊ शकतो, कसं काय सगळं काय बदलू शकतं, हे देहिक विचार यायला लागतात, तेव्हा येशू प्रत्यक्षात उभा राहतो आणि दर्शन देऊन म्हणतो बघ. न बघता तर विश्वास ठेवणारे, बघून तर तुम्ही विश्वास, पण न बघता विश्वास ठेवणारे हे श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. यस, न बघता विश्वास ठेवणारे, परंतु येशूने त्याला दर्शन दिलं आणि येशू म्हणतो अनुभव घेऊन पहा मी किती चांगला. त्यामुळे ख्रिस्ती लोकांवर तुम्ही किती पण अटॅक करा, किती पण मारा, त्यांचे चर्च जाळा, मंदिर जाळा, कारण त्यांना माहिती आहे चर्च मंदिर यामध्ये नाही तर माझ्या हृदयामध्ये येशू बसतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या अंतःकरणामध्ये येशू बसतो आणि त्याला कोणी मारू शकत.
आणि त्या अंतःकरणाला कोणी मारू शकत नाही. हे फार महत्वाचं. आणि जोपर्यंत मी जसा माझ्या येशूने छळ सहन केला, मी येशूसाठी छळ सहन करतो, तर ही कोणती बाब आहे? दुःखाची बाब आहे का? आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. आणि इथे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे आपण जर पुढे क्लेपाच्या बद्दल बघितलं, लुकामध्ये 24व्या अध्यायामध्ये, की ते दोघ जण, लुकमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 2 जण प्रवास करत चालले असताना अचानक येशू, लुक 24व्या अध्यायामध्ये दिसतं की त्यांना ओळखू शकले नाही. आणि ते येशूच्याच गौरवाची गोष्टी येशूला सांगत होते. आणि पुढे 31व्या वचनामध्ये ते येशूला म्हणतात की आता रात्र झालेली, तू आमच्या घरी उतर. आणि ते जेवायला बघायला असताना तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. क्लेपा नावाचा आहे, दोघांपैकी एकाचं नाव होतं क्लेपा. येशूला त्याने घरी बोलवलं, येशूला त्याने साक्ष सांगितली की हा चमत्कार कसा काय घडलेला आहे. आणि ते घडल्यानंतर ते येशूला म्हणतात, तू माझ्या घरी ये. आणि येशू थांबला त्यांच्याकडे. आणि थांबल्यानंतर जेव्हा ते जेवायला बसले, येशूने त्यांचे नेत्र उघडले आणि त्यांना सत्य कळालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही येशू बरोबर चालतात, येशूच्या बरोबर जीवन घालवतात, तेव्हा येशू तुमचे नेत्र उघडतो. परंतु येशू म्हणतो, मी जातो पण तुम्हाला एकटं सोडणार. बोला, मी तुम्हाला एकटं सोडणार, मी तुम्हाला एकटं सोडणार. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये कोण आहे? आणि तो तुम्हाला सर्व गोष्टी प्रकट करेल. आज तो पवित्र आत्मा, जरी येशू तुमच्या आणि माझ्यामध्ये असला, परंतु त्याने आत्मा आमच्यामध्ये ठेवला. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, पाण्याने व आत्म्याने जन्मल्याशिवाय तुला देवाचं राज्य बघता येणार नाही. अनेकांचा बाप्तिस्मा झाला, म्हणजे ते कशाने जन्मलेले? पाण्याने. परंतु पवित्र आत्मा जो त्यांच्यामध्ये स्थिरावलेला आहे, त्याला ते संधी देत नाही, त्याच्यामध्ये ते पुढे वाढत नाही. त्याचा परिणाम हा होतो की पाण्याचा बाप्तिस्मा त्यांना तारणाच्या त्या आशीर्वादापासून दूर नेऊन जातो. आणि त्यासाठी प्रियांनो, आज जे बाप्तिस्मा प्राप्त झालेले, ज्यांनी प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे आणि प्रभूने देखील त्याला पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारलेलं आहे, त्याने आत्म्याची वाणी ऐकावी. करण्याची आणि ऐकावी आत्म्याची. आणि ती आत्म्याची वाणी तुम्हाला जेव्हा चालवते, लीड करते, तेव्हा शेवटला मुद्दा आहे की नव्यान जन्मणाऱ्या व्यक्तीला काय करतो? देव नेत्र उघडतो, नेत्र उघडतो. जसं मी आता आपल्याला सांगितलं 2 उदाहरण, की थोमाचे नेत्र उघडले आणि तो काय म्हणतो? माझा देव, माझा प्रभू. क्लेपाचे देखील नेत्र उघडले, त्याने जाणलं की ज्याच्या बरोबर मी चालत होतो तोच तारणारा उद्धार करता प्रभू येशू आहे. नतनेलने देखील जेव्हा ही गोष्ट बघितली, योहानकृत शुभवार्ता 1 अध्यायामध्ये, आणि मग मी संपवतो, तेव्हा नतनेल देखील काय बघतो बघा 1 अध्यायामध्ये आणि वचन 48 मध्ये. नतनेल त्याला म्हणाला, आपली आणि माझी तर ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पे ने तुला बोलवण्याच्या करता तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हा नतनेल त्याला म्हणाला, 49 वचन 1 अध्याय 49, प्रभूजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजा. येशूने त्याला म्हटलं, मी तुला पाहिलेलं आहे, आता तू मला बघत आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं, तू कोण आहे? तू कोण आहे? देवाचा पुत्र आहे. आज जर तुम्हाला आणि मला देवाचा पुत्र प्राप्त झालेला आहे, त्यांनी तुझ्या माझ्यावर कृपा केलेली आहे, तर आज तुम्ही आणि मी खरोखर त्या आत्म्यामध्ये चालवत आहोत का? आणि जर त्या आत्म्यामध्ये चालवत आहोत, तर आपलं देहिक शरीर आपण मारायचं आहे. ते देह शरीर आपण साठी मरायचं आहे. आणि कोणत्या शरीरामध्ये जगायचं आपल्याला? आत्मिक शरीर आहे. याला म्हणतात नव्याने जन्म झालेला व्यक्ती. आणि नव्याने जन्म झालेला व्यक्ती जो आहे, त्याला मरण नाही, तर त्याला काय आहे? जीवन आहे. सार्वकालिक जीवन, युगानुगाचं जीवन आहे. आणि त्यामुळे तो जगातल्या सर्व मोहपाशापासून दूर राहतो. जरी आदामाने हवेमध्ये निश्चितच सर्वजण देहात मरतात, तुम्ही आणि मी देखील मरणार आहोत, परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये म्हणजे शेवटल्या आदामामध्ये युगानुग जगणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
आज तुम्हाला आणि मला निश्चितच देहिक मरणाची भीती नाही, कारण की आमच्यामध्ये जो जीवन आहे त्याला नवीन जीवन म्हणतो. आणि ते नवीन जीवन कोणतं जीवन आहे? युगानुयुगाचं जीवन. परंतु ते नवीन जीवन असताना तुमच्या आणि माझ्यामध्ये कोण ठेवलेलं आहे? पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये चालत असताना पवित्र आत्म्याला आपल्याला काय द्यायचं आहे? प्राधान्य द्यायचं. त्याला आपण काय द्यायचं? आपल्या जीवनामध्ये आद्य स्थान द्यायचं, यासाठी की देव तुमच्या आणि माझ्यासाठी काय दाखवत आहे, काय विजन तुमच्याबद्दल आहे, काय योजना जे आहे, तर कोण कळवल तुम्हाला? पवित्र आत्मा. आणि देवाचं वचन म्हणजे पाणी, हे तुम्हाला कळवल. आणि जर ते तुमच्या पण माझ्या जीवनामध्ये आहे, तर मग तुम्हाला आणि मला कुठे मिळणार जागा? देवाच्या राज्यामध्ये. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक वार तू आम्हाला एकटं सोडलं नाही. तू म्हणतोय देह आहे, म्हातारा होणं, तरुण होतं, म्हातारा होणार, थकणार, आजाराने, व्याधीने, समस्याने, परंतु तू का घाबरतो? हे देहाच्या पलीकडचं आत्मा हा निश्चितच माझा आहे. मी त्याच्यावर प्रीती करतो. आणि आत्म्या ज्याला मरण नाही त्याला मी जीवन देऊ इच्छितो. हो, हे आत्मा कोणत्या जीवनामध्ये चालणार की सार्वकालिक मरणामध्ये गाठणार, यासाठी आज माझी वाणी, स्पष्ट वाणी तुझ्यापर्यंत आली. तू म्हणतो घाबरू नको, भिऊ नको, पहा मी हे जग जिंकलेलं आहे. हो येशूराजे, तू मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही देहिकतेला मरावं आणि येशू मध्ये जगावं. शारीरिक मोहपाश देह गोष्टीसाठी मरावं आणि येशू पासून प्राप्त झालेल्या तारणाचा स्वीकार करून आत्म्यामध्ये चालावं. यासाठी आज मी त्या सुंदर असं वचन तू आम्हाला दिलंय की निश्चितच पाण्याने व आत्म्याने जन्मल्या वाच देवाचं राज्य कोणी देखील बघू शकत नाही. आज पित्या तू आम्हाला देहिक निश्चितच शरीर मारून उद्धारणे तारण देऊन पवित्र पित्या बाप्तिस्मा तो दिलेलाच आहे. त्याबरोबरच आमच्यामध्ये आत्मा राखून हो पवित्र पित्या त्या तारणाला येशू मध्ये घट्ट केलेला आहे, मजबूत केलेला आहे. आम्ही चुकतो, आज देखील आम्ही चुकलेलो आहोत. आम्ही अनेक गोष्टी तुला न आवडण्याला केलेल्या, आम्ही पश्चाताप करतो. कारण की आम्हाला माहित आहे की आमचा आत्मा येशूकडे बघत असताना तो पवित्र आत्मा आम्हाला लीड करतो, तो येशूच्या चरणी घेतो. आम्ही जेव्हा पाप पदरी घेतो, माझा देव विश्वसनीय नाही, माझ्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करेल आणि मला जीवन आणि युगानुगाचं जीवन गेलं. ओ पवित्र पिता, जगणे हे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभ आहे. ओ येशू राजा, खरोखर या जगामध्ये मी जगत आहो, ख्रिस्तासाठी जगणार आणि मरल तर मी ख्रिस्ताला समोर बघणार. आज जरी मला अदृश्यरित्या ख्रिस्त दिसत आहे, तरी देखील पित्या आत्मा मला एक दिवस आज आणि या पुढे निश्चितच येशूच्या जवळ घेत त्या दृष्टमय येशू पर्यंत घेऊन जाणार. आज आम्ही आभार मानतो येशू की जे लोक एकत्र झालेले त्यांच्यासाठी 2025 मध्ये तुझी महान योजना आहे. कोणी देखील पवित्र परमेश्वर नाशाकडे, शापाकडे, पापाकडे, दुष्टतेमध्ये जकडून नव्हे तर नवीन जीवनाचं आनंदाचं जीवन जगा. तर की आमच्या समस्या, आमचे क्लेश, आमचे पाप हे क्षणिक आहे, त्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट आम्हाला तू दिलेली आहे की आमच्या देहाचे मरण आहे, परंतु आत्मिक हो पित्या जे येशू मध्ये जन्मलेले आहे त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नाही, निराशा नाही, दडपण नाही, स्ट्रेस नाही, डिप्रेशन नाही. सैतान या सर्व गोष्टी घालतो, जगातील परिस्थिती आमच्या जीवनामध्ये, परंतु येशू म्हणतो घाबरू नको, भिऊ नको, पहा जीवनाच्या शेवटापर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे पित्या आज परत एक वार आमच्या सर्व गोष्टी जे आम्हाला देहिक शरीराला पवित्र परमेश्वर, देहिकतेला पवित्र परमेश्वर त्रास देतात, तर सर्व आम्ही तुझ्या ठाई देतो आणि येशू तुझा स्वीकार करतो. कारण की आम्हाला माहिती आहे तो मोठा आनंद जो आज या वचनाच्या द्वारे तो आम्हाला दिलेला आहे. आमचे नेत्र उघडले, ज्या प्रकारे पिता थोमासचे नेत्र उघडले, ज्या प्रकारे नतनेलचे नेत्र उघडले, ज्या प्रकारे निश्चितच क्लेपाचे नेत्र उघडले, त्याचप्रमाणे आज आमचे देखील नेत्र उघड. यासाठी की पित्या हो पित्या आम्ही देखील म्हणावं खरोखर ख्रिस्तच प्रभू आहे, ख्रिस्तच तारणार आहे, ख्रिस्तच उद्धार करताय आणि त्याच्यामध्ये प्राप्त आत्मा आम्हाला जीवन आणि युगानुग जीवन पर्यंत घेऊन झालेलं आहे. कारण की देवाचं राज्य आज आमच्यामध्ये उतरून आलेलं आहे. उद्या आम्ही या जगातून जाऊ तर
तो त्या राज्यामध्ये युगानुग राज्य करू. धन्यवाद असो त्या येशूला. प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन.